नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन.टी. म्हात्रे सर, अवप्रसंस्था खालापूर, जिल्हा रायगड। आज आपल्याला ह्या ठिकाणी सेट स्क्वेअरच्या सहाय्याने समांतर रेषा कशा पद्धतीने काढतात ते बघायचं आहे। सेट स्क्वेअरचा प्रॉपर यूज आपल्याला करता आला पाहिजे, त्यामुळे आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यूज आणि ऑर्थोग्राफिक व्ह्यूज मध्ये व्यवस्थित आपल्याला ड्रॉइंग काढता येतो। आता सेट स्क्वेअर कसे असतात ते सगळ्यात प्रथम या ठिकाणी बघूया। हा एक सेट स्क्वेअर आहे। या इथे याचा अँगल आहे 45 डिग्री, या इथे 45 डिग्री आणि या इथे 90 डिग्री आणि याच्यामध्ये इनबिल्ट आहे ते प्रोटेक्टर आहे। म्हणजे हा 45 अंश 45 अंश 90 अंशाचा सेट स्क्वेअर आहे। 45 डिग्री 90 डिग्री सेट स्क्वेअर। आणि दुसरा जो सेट स्क्वेअर आहे तो हा आहे 30 60 आणि 90, 30 अंश 60 अंश आणि या ठिकाणी 90 अंश। याच्यामध्ये आतमध्ये हे जे कटिंग केलेलं आहे हे आहे फ्रेंच कर्व। ते ठीक आहे, आपल्याला त्याचा आता सध्या आवश्यकता नाही। आणि हे जे दोन सेट स्क्वेअर आहेत याला म्हणतात पेअर ऑफ सेट स्क्वेअर, म्हणजे सेट स्क्वेअरची जोडी। याच्या साहाय्याने आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे आडव्या रेषा, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे उभ्या रेषा, इन्क्लाइंड लाईन्स म्हणजे तिरक्या रेषा, तिरक्या समांतर रेषा आपल्याला या ठिकाणी काढता येतात। म्हणजे समांतर रेषा काढण्याकरता हा पेअर ऑफ सेट स्क्वेअर आपल्याला उपयोगी पडतो। आणि हे जो सेट स्क्वेअर आहे याचा वापर आपल्याला प्रॉपर करता आला पाहिजे, तरच आपण आयसोमेट्रिक व्ह्यू आणि ऑर्थोग्राफिक व्ह्यूज व्यवस्थित ड्रॉ करू शकतो। आता हे कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा या ठिकाणी। आता बघा या इथे टायटल काय दिलेलं आहे, हाऊ टू ड्रॉ पॅरलल लाईन्स युजिंग सेट स्क्वेअर्स। म्हणजे पॅरलल लाईन्स आडव्या, उभ्या आणि तिरक्या रेषा सेट स्क्वेअरच्या सहाय्याने कशा पद्धतीने काढतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं। आता याकरता सर्वात प्रथम तुम्हाला आखणी करावी लागेल। 1 2 3 4 5 6 7 8 स्क्वेअर तुम्हाला ड्रॉ करायचे 60 बाय 60 चे। त्याकरता अजिबात स्केलचा यूज करायचा नाही, फक्त हा सेट स्क्वेअर म्हणजे सेट स्क्वेअरचाच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे। आता हा सेट स्क्वेअरचा यूज करण्याकरता हा समजा मी एक सेट स्क्वेअर घेतला, या ठिकाणी याचा डायमेन्शनिंग असतो 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर मध्ये बारीक बारीक रेषा असतात ते मिलीमीटरच्या असतात। तर ह्या इथून हा जी तुमची बॉर्डर लाईन आहे या बॉर्डर लाईन पासून 5 मिलीमीटर डिस्टन्स वर पहिले एक डॉट मार्क करा। त्यानंतर परत 5 मिलीमीटर, परत 5 मिलीमीटर, परत 5 मिलीमीटर, परत 5 मिलीमीटर, म्हणजे 5 मिलीमीटर वर 1 2 3 4 आणि 5 पॉइंट मी प्लॉट केले। देन 60 मिलीमीटर, देन 5 मिलीमीटर, देन 5 मिलीमीटर। तुम्हाला लक्षात राहणार नाही म्हणून इथे सगळी मापं दिलेली आहेत, लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता 5 मिलीमीटर आणि देन 60 मिलीमीटर। आता आपल्याला हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन्स ड्रॉ करायचे। हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन्स म्हणजे काय, आडव्या समांतर रेषा। हा सेट स्क्वेअर आहे माझ्या लेफ्ट हँड मध्ये 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री सेट स्क्वेअर, आणि हा जो सेट स्क्वेअर आहे तो माझ्या राईट हँड मध्ये 45 डिग्री 90 डिग्री सेट स्क्वेअर। आता आपण इथे डॉट मार्क करून घेतले 5 मिलीमीटर वर। हा सेट स्क्वेअर इथे ठेवा, हा सेट स्क्वेअर बॉर्डर लाईन लावा, ऑलरेडी तुम्हाला दिलेलीच आहे। इथून हा जो लेफ्ट हँड मध्ये सेट स्क्वेअर आहे तो फिक्स ठेवायचा आहे, आणि हा 45 90 चा सेट स्क्वेअर आहे ना तो स्लाइड करत थोडा साइड म्हणजे सरकवत खाली आणायचा, आणि हा जो डॉट आहे इथून पेन्सिलच्या साहाय्याने हॉरिझॉन्टल फेंट म्हणजे आडवी फेंट रेषा ड्रॉ करायची। परत त्याला खाली घेतला हॉरिझॉन्टल फेंट लाईन, समजा हल्ला चुकून काही हरकत नाही। परत हा टॉप एजला किंवा ही जी लाईन आहे या लाईनला सेट करून घ्या, घेतला हा इथे ठेवला आणि मग याला स्लाइड करत करत आणायचंय। आणि प्रत्येक पॉइंट मधून तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची। कुठनं कुठं येणार आहे, या 5 मिलीमीटर, या 5 मिलीमीटर, ही 5 मिलीमीटर, ही 5 मिलीमीटर, 5 मिलीमीटर, 60 5 5 5 आणि 60। यात आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाहीये। तर पहिले हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही म्हणाल तर लाईन इथपर्यंत येईल। आता पुढे काय करू, आता समजा बघा इथून इथे मी लाईन काढली, ही लाईन इथून इथपर्यंत आली। आता पुढे कशी कंटिन्यू करू, स्केल वापरू? अजिबात नाही, स्केल वापरायचीच नाहीये। या पूर्ण ड्रॉइंग मध्ये आपल्याला किंवा या व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त सेट स्क्वेअर कसे वापरायचे ते बघायचे। मग या सेट स्क्वेअरला पुढे सरकवा, इथे आणून ठेवला। परत हा सेट स्क्वेअर, हा जो सेट स्क्वेअर इथे ठेवायचा, ह्याला स्लाइड ठेवायचा फिक्स लेफ्ट लाईन मध्ये, ह्याला स्लाइड करत आणायचा। ऑलरेडी जी लाईन आली तिला कंटिन्यू करा। परत सेट स्क्वेअर पुढे घ्या, हा सेट स्क्वेअर इथे ठेवा 45, हा इथे ठेवा, हो दे थोडा त्रास काही हरकत नाही। या इथे पर्यंत घ्या, ही लाईन कंटिन्यू करा, परत पुढे जायचं। हा सेट स्क्वेअर ह्या लाईनला फिक्स करा, हा इथे ठेवा, ह्याला स्लाइड करत खाली खाली आणा, ही लाईन कंटिन्यू। म्हणजे अशा ह्या पूर्ण ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स या आपल्याला ड्रॉ करायच्या। कशाने, सेट स्क्वेअर पोझिशन बघा, हा फिक्स आणि हा जो 45 90 चा सेट स्क्वेअर आहे तो आपल्याला
या ठिकाणी स्लाइड करायचं आहे. आता आपल्याला भरपूर लाईन्स या ठिकाणी ड्रॉ करायच्या. सगळ्या फेंट लाईन ड्रॉ करा. पेन्सिलवर प्रेशर कमी द्या म्हणजे तुमच्या सगळ्या फेंट लाईन्स या ठिकाणी ड्रॉ होतील. त्यानंतर आता हे बघा, ही लाईन ह्या इथे आलेली आहे. काही गरज नाही स्केलची, सेट स्क्वेअरच काढा सगळं. ही इथपर्यंत जाईल, ही इथून इथपर्यंत जाईल, ही इथून इथे, म्हणजे सगळ्या हॉरिझॉन्टल लाईन्स आपल्याला सेट स्क्वेअरच्या साह्याने प्रथम ड्रॉ करायचे. इथपर्यंत कळलं. आता ही जी व्हर्टिकल लाईन आहे आपली बॉर्डर लाईन, इथून इथपर्यंत डिस्टन्स सोडा 10 मिलीमीटर, इथून इथपर्यंत सोडा 10 मिलीमीटर. हे बघा इथे लिहिलेले 10, इथं पण लिहून ठेवतो 10 मिलीमीटर, बरोबर. इथून इथपर्यंत घ्या 60 मिलीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत घ्या 6 सेंटीमीटर. आणि मग हा पहिले एक स्क्वेअर काढून घ्या. स्क्वेअर म्हणजे चौरस. हा आला चौरस या ठिकाणी. आता परत या दोन स्क्वेअर मधली गॅप किती आहे, इथे दिलाय 10, इथं पण तुम्ही 10 सोडा. सेट स्क्वेअरचाच वापर करायचा आहे. बघा ह्या इथे असतं 10, ह्या इथे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. हे जे 1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आहे ते या ठिकाणी मार्क करा. परत 6, परत 10, परत 6, परत 10 म्हणजे 1 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. आता बघा 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 6, 6, 1, 1, 6, 6. किती आले? 4 स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचे. 40 स्क्वेअर डार्क लाईनच्या साह्याने ड्रॉ करून घ्या. हे झाले आपले. ओके. आता यानंतर इथे बघा, हा पहिला स्क्वेअर ड्रॉ केल्यानंतर हे गॅप आहे 5 मिलीमीटर म्हणजे 5 मिलीमीटर, परत 5 मिलीमीटर, ह्याच्यामध्ये आपल्याला लेटरिंग घालायचे, परत 5 मिलीमीटर. मग ही लाईन ड्रॉ करायची आडवी. पुन्हा सेट स्क्वेअरचाच वापर करा. कंटिन्यू तुम्ही सेट स्क्वेअरचाच वापर करायचा आहे. हे घेतलं, ह्या लाईनला इथून समांतर रेषा काढली, इथून काढली, इथून काढली, हल्लं, परत ते धरलं. या ठिकाणी घ्यायचंय एक एक लाईनवर अशी आपल्याला लाईन ड्रॉ करायची. समजा इथं सेट स्क्वेअर घेतला, इथून लाईन ड्रॉ केली, या इथे घेतला, इथून लाईन ड्रॉ केली, ह्या घेतला, म्हणजे हे आपल्याला हॉरिझॉन्टल पॅरल लाईन्स ड्रॉ करायचे आहेत पूर्ण एंड पर्यंत. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्क्वेअर ड्रॉ करायचे. झालं? इथपर्यंत कळलं. आता सर्वात प्रथम दिले व्हर्टिकल लाईन्स युजिंग सेट स्क्वेअर, उभ्या रेषा. हे डिस्टन्स इथून इथपर्यंत आहे 6 सेंटीमीटर. इथून इथे मार्क करा 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. किती पॉईंट झाले? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे डिस्टन्स 10 मिलीमीटर, 10 मिलीमीटर, 10, 10 आणि 10. आता बाकी या ठिकाणी तुम्हाला सेट स्क्वेअरची पोझिशन बघायची आहे. बघा हा सेट स्क्वेअर आता कळलाय तुम्हाला. 30, 60, 90, हा 45, 45, 90. इकडे ठेवा, हा इथे ठेवा. दिसते का बघा आता व्यवस्थित? थोडं साईडला होतो मी, तुम्हाला दिसेल. हा जो सेट स्क्वेअर आहे हा या व्हर्टिकल लाईनला किंवा उभ्या रेषेला मॅच करून घ्या. आता याला स्लाइड करायचं आहे. आता कुठं नकार पण करायचं आहे. ह्या इथे आपण किती केलंय? 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. इथून व्हर्टिकल एकदम सोपं आहे. आता ह्या लाईन एकदम डार्क काढू नका, मिडियम थिकनेसच्या काढा. बॉर्डर लाईन म्हणजे आउटसाईड लाईन आहे त्या डार्क काढू द्या. मग ही लाईन काढली इथून, ही लाईन काढली. सेट स्क्वेअरची पोझिशन बघा, समजा हवी नसतो तुम्ही. ठीक आहे. आता या लाईनला धरतो, हा पुढे धरतो सेट स्क्वेअर, इथे घेतला. सेट स्क्वेअरचा वापर तुम्हाला करता यायला हवा, तरच तुम्हाला व्यवस्थित ड्रॉइंग ड्रॉ करता येणार. आता या हल्लं परत, आता या हल्लं हे इथून डिस्टन्स घ्या, हे इथे ठेवा, या इथून स्लाइड करत इथपर्यंत न्या. आता मला या लाईन वर पण गेलंच नाही, मग आता काय करायचं? काय करायला पाहिजे? हा सेट स्क्वेअर घ्या आणि 10 घ्या. याच लाईन आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही जेव्हा वहीवर ड्रॉ कराल किंवा स्केचबुकवर ड्रॉ कराल किंवा त्या पेजवर ड्रॉ कराल तेव्हा तुमच्या त्या लाईन कंप्लीट येतील. ब्लॅकबोर्डवर इथं माझ्या थोडं कमी पडतं. ह्या काय आल्या? व्हर्टिकल लाईन्स. व्हर्टिकल लाईन्स म्हणजेच काय म्हणतात त्याला? तर उभ्या रेषा. तर उभ्या रेषा सेट स्क्वेअरच्या सहाय्याने कसे काढायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. ह्या झाल्या काय? व्हर्टिकल लाईन्स. त्यानंतर आता इथं परत दिलेले व्हर्टिकल लाईन. तुम्ही म्हणाल इथं पण व्हर्टिकल लाईन, इथं व्हर्टिकल लाईन, पण ह्या वेळेला पोझिशन कशी होती आपली सेट स्क्वेअरची? अशी होती. आता आपल्याला सेट स्क्वेअरची पोझिशन चेंज करायची. आता बघा का, मी चाललो पुढे पुढे पुढे. आता असा झाला सेट स्क्वेअर. अरे डायरेक्ट फिरवला असं नाही, पहिला असा होता. या लाईन्ससाठी, या लाईन्ससाठी तुम्ही असा ठेवा. इथे पण परत 10, 10, 10, 10 मिलीमीटरवर पॉईंट प्लॉट करा. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि मग आता सेट स्क्वेअरची पोझिशन पाहून घ्या. हा जो सेट स्क्वेअर आहे 45, 45, 90 होतो इथे,
हा इथे खाली याला फिक्स ठेवायचा आहे, याला हलवायचं नाहीये. आणि मग या सेट स्क्वेअरला स्लाइड करत करत इथपर्यंत न्या. आयसोमेट्रिक व्ह्यू काढताना आपल्याला याची आवश्यकता पडते. नंतर इथून इथे याला पुढे नेला, पुन्हा या ठिकाणी लाईन ड्रॉ केली, परत याला पुढे नेला, परत इथून लाईन ड्रॉ केली. आता हे सेट स्क्वेअर संपला. आता काय करू, मग परत पुढे घ्या, परत या इथं ठेवा. असा सेट स्क्वेअरची पोझिशन एकदा बघा, एकदा तुम्हाला कळलं काही अडचण नाहीये. याला स्लाइड करायचं आहे, म्हणजे स्लाइड कोण होतोय, तो हा जो 45, 45, 90चा सेट स्क्वेअर आहे त्याला आपण स्लाइड करतोय, म्हणजे सरकवतोय. आणि 30, 60, 90चा सेट स्क्वेअर फिक्स. त्याच्यामध्ये अनेक पद्धती आहेत पॅरलाईन्स ड्रॉ करायच्या, पण मी तुम्हाला फक्त एकच पद्धत शिकवणार आहे का ज्यामुळे तुम्हाला ते ड्रॉ करायला सोपं जाईल. आता पुन्हा एकदा काय आल्या, व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल म्हणजे उभ्या रेषा आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषा. स्केल वापरायची नाही. जे काही कराल ते सगळं सेट स्क्वेअरनेच करा. स्केल नाहीच आपल्याकडे समजा, पण आपल्याला सेट स्क्वेअरचा यूज कशा पद्धतीने करतात ते या ठिकाणी पाहायचं आहे. 2 कंप्लीट झाले. तिसरा हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषा. परत तेच आहे, काही विशेष नाही. पहिला असा सेट स्क्वेअर, असा सेट स्क्वेअर धरला मी. आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्याकरता सेट स्क्वेअरची पोझिशन तुम्ही डोक्यामध्ये फिक्स ठेवा. या इथे बघा, असं ठेवायचं आहे. वरची लाईन आहे ना, याला धरलं. आता इथंच ठेवायला पाहिजे असं काही नाही. इथे ठेवलं मी समजा, हे इथं लेफ्ट हँड मध्ये ठेवलं. नीट बघा, दिसतंय. आता याला स्लाइड करत करत इथपर्यंत आणा. हा पॉईंट कितीवर, इथून 1 सेंटीमीटर एक लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट पॉईंट किती आहे, इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर झालं, टोटल 2 सेंटीमीटर. हे घेतलं, परत इथे घेतलं. म्हणजेच काय का प्रत्येक पॉइंट मधनं सेट स्क्वेअरच्या साह्याने आडव्या समांतर रेषा आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायच्या आहेत. ह्याला म्हणतात हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या, पॅरलल म्हणजे समांतर. नीट ऐका, ह्या अशा सगळ्या रेषा आल्या. आता इथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्या, इथं व्हर्टिकल, इथं हॉरिझॉन्टल लाईन्स. इथपर्यंत काम झालेलं आहे. आता इथं दिलेलं आहे मी ग्राफ. ग्राफमध्ये काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स पण ड्रॉ करायचे आहेत, व्हर्टिकल. हे जे आपण इथं केलं ते आता आपल्याला ह्या ठिकाणी रिपीट करायचं. आता बघा, हे डिस्टन्स किती आहे, 6 सेंटीमीटर. हे 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सेंटीमीटर आहे. इथं पण 1 सेंटीमीटर मार्क करा. त्याकरता पण तुम्ही हा जो आपला आहे सेट स्क्वेअर त्याचाच वापर करायचा आहे. आता इथे बघा काय केलं, आणि अशा लाईन ड्रॉ केल्या. इथे काय केलं, असं केलं, या ठिकाणी असं केलं. आता ग्राफमध्ये पुन्हा एकदा बघा पोझिशन, इथून हॉरिझॉन्टल डायरेक्ट थोडी येणार आहे. त्याकरता पहिल्या हा जो आपण स्क्वेअर काढला आहे याच्या वरच्या एजला 45, 45, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर सेट करा. कुठेही शॉर्टकट काही मारू नका. ह्या ठिकाणी अशी लाईन घ्यायची, ही लाईन ड्रॉ करा. परत सेट स्क्वेअर साईड करा, इथून लाईन ड्रॉ करा. म्हणजे या पद्धतीने आहे ना आपल्याला आडव्या रेषा पहिले या ठिकाणी ड्रॉ करायचे. इथे की आता मी फटाफट काढून टाकतो. जास्त वेळ घेतला तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यानंतर हा असा घ्या, हा असा घ्या. हा जो सेट स्क्वेअर आहे ह्या लाईनला सेट करायचा आहे. इथे करू का इथे करू असं नाही, फक्त लाईनला सेट करा. इथे केला तरी चालेल, इथे केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि 30, 60, 90चा सेट स्क्वेअर बघा, पोझिशन बघा. आता याला स्लाइड करत करत इथपर्यंत न्या. इथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. परत स्लाइड करत नेक्स्ट पॉईंट पर्यंत न्या. हे डिस्टन्स 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर. असं प्रत्येक ठिकाणी न्यायचं आणि व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायची का त्या ठिकाणी तुमचा ग्राफ आहे तो तयार होणार. ग्राफमध्ये काय असतं, आता मी डायरेक्ट काढतो, एवढं परफेक्ट येणार नाही. स्केलचा वापर करायचा नाही, ओनली सेट स्क्वेअर. जरा मिडियम थिकनेसची लाईन काढा, बॉर्डर लाईन थोडी डार्क राहू द्या. आता या ठिकाणी कसं आलं, आपले 4 ब्लॉक कंप्लीट झाले. आता महत्वाची गोष्ट आहे ती बारकाईने बघा. इथे दिलेलं आहे टायटल इन्क्लाइंड लाईन्स. हे टायटल्स कशा पद्धतीने दिले आहेत ते लेटरिंग पाहून घ्या आणि त्या पद्धतीने लेटरिंग करण्याचा प्रयत्न करा. इथे दिले 45 डिग्री, 45 अंशामध्ये मला लाईन काढायची. मग हा जो आपण स्क्वेअर काढलेला आहे किंवा चौरस काढलेला आहे, इथून इथपर्यंत घ्यायचं डिस्टन्स 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर एवढे मोठे मार्क करू नका, तुम्हाला कळण्याकरता दिले, तुम्ही छोटे छोटे द्या. आणि 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. ह्या कॉर्नर पासून राईट साईडला घ्या 10. हे आलं 10,
इथे आलं 10. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा, एक लाईन काढली. आता ह्या लाईनला पॅरल लाईन प्रत्येक पॉईंटमधनं आपल्याला काढायचे. त्याकरता काय करायचं आहे बघा, हे असं धरायचं, हे छोट्या लाईनला हे इथे आणि याला स्लाइड करा. हा जो पहिला 10चा पॉईंट होता ना, मी साईडला होतो, इथून लाईन ड्रॉ करा. मग याला साईड करा. आता कुठं दिसते पॉईंट नाही दिसत, मग ठीक आहे, सेट स्क्वेअरला खाली घ्या. ह्या लाईनला धरतो, हा इथे आला, इथून इथे नाही होत आहे. परत बघा, हा स्लाइड केला, हा जो पॉईंट आला इथून लाईन. थोडक्यात काय काय ह्या पोझिशनमध्ये सरकवत इथून एक लाईन, इथून एक लाईन, इथून एक लाईन, ह्या पोझिशनला सरकवत आपल्याला ह्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. किती लाईन्स येणार आहेत तिथे? 1 2 3 4. तुम्ही व्यवस्थित काढाल म्हणजे जरा वाकडे आली, आणि इथून 5. बस एवढ्याच लाईन काढा, जास्त काय आपल्याला काढण्याची आवश्यकता नाही. म्हणजे इन्क्लाइंड पॅरल लाईन्स कशा पद्धतीने ड्रॉ करतात हे तुम्हाला कळलं. हा अँगल किती होता? 45 डिग्री. आता ह्या दिशेला झालं. आता सेट स्क्वेअरची पोझिशन नंबर किती आहे? 1 2 3 4 5 आणि 6. त्याकरता या पॉईंट पासून घ्या 10 मिलीमीटर, इथून घ्या 10 मिलीमीटर. पहिले एक लाईन सेट स्क्वेअरच्या साईन जॉईन करा. मग हा सेट स्क्वेअर लेफ्ट हँड, हा राईट हँड. पुन्हा तेच काय करायचंय तर आपल्याला आता कुठे पॉईंट प्लॉट करायचे, इथून प्लॉट करा. 10 10 10 10 आणि ह्या इथं 10. किती आले? 10 20 30 40 50 आणि 60. आता पोझिशन बघा, हा इथे ठेवला, हा इथे ठेवला. 30 60 90 45 45 उजव्या हातात, हा फिक्स. आणि याला स्लाइड करत ह्या पॉईंट करून आणा. इथून एक लाईन स्लाइड करा, इथून एक लाईन स्लाइड करा. हल्ला समजा या लाईनला धरा. लेफ्ट हँड मध्ये असायचं, फक्त पोझिशन आहे ना आपल्याला कळले पाहिजे. आता इकडे पोहोचत नाहीये, मला थोडा पुढे घ्यावा लागेल. पुन्हा या लाईनला सेट केला, पुन्हा असा घेतला, पुन्हा इथे घेतला आणि इथून एक लाईन. तर अशा पद्धतीने ह्या क्रॉस लाईन, एक पोझिशन इकडे होती, एक पोझिशन ह्या साईडला होती. इथून एक लाईन ड्रॉ करायची. त्याचप्रमाणे इथून एक लाईन सेट स्क्वेअरच्या साह्याने आपल्याला ड्रॉ करायची. इथून आपण काढू शकतो, पण ठीक आहे, तुम्ही एवढ्याच लाईन काढा. आता काय करायचंय बघा, इन्क्लाइंड लाईन्स 30 डिग्री म्हणजे 30 अंशावर जे आपल्याला आयसोमेट्रिक मध्ये काढावं लागतं ते. याकरता काय करायचंय बघा, हा आपला जो आहे हा सेट स्क्वेअर आहे. ह्याच्यामध्ये हे आहे प्रोटेक्टर. या साईडला मी अँगल दिलाय 30 डिग्री, इथे 30 डिग्री आणि या इथे 90 डिग्री. या कॉर्नर पासून इथे ठेवायचा असा पोझिशन बघून घ्या. सेट स्क्वेअर 30 अंशाचा म्हणजे आडवी रेषा आहे ना, इथून 30 डिग्रीवर पॉईंट प्लॉट करा. मग हा पॉईंट आणि हा जो 30 डिग्रीचा पॉईंट आहे, हा याला जॉईन करून पण एक लाईन ड्रॉ करा. याच्या वरच्या बाजूला मार्क करा 10 10 10 10 आणि 10 म्हणजे 10. आता सेट स्क्वेअर घ्या परत हातामध्ये. 30 60 45 45. ह्या लाईनला धरला, हा इकडे धरला. नीट बघा, पोझिशन बघा, हे महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे. हे आलं तर तुम्ही आयसोमेट्रिक प्रॉपर ड्रॉ करू शकता. याला स्लाइड करायचं आहे, हल्ला परत याला धरा इकडे. हा लेफ्ट हँड मध्ये नीट बघा, जरा व्यवस्थित बघा. ह्या इथून हा जो 45 45 राईट हँड मधला जो सेट स्क्वेअर आहे तो स्लाइड करत करत वर नेला आपण. थोडक्यात सरकवत इथून एक लाईन ड्रॉ केली. मग ह्या इथे घेतला, मग परत इथून एक लाईन. जरा फेंट काढा किंवा मिडियम थिकनेसची काढा, एकदम डार्क करू नका. बॉर्डर लाईन डार्क राहू द्या म्हणजे दिसायला जरा ते चांगलं दिसेल. काय करतोय जरा बघा. आणि मग शेवटचं इथून ही लाईन. आता या अर्धवट लाईन काढल्या, मग आता पूर्ण कशा काढणार? सेट स्क्वेअर. स्केल वापरायची नाही. परत थोडं पुढे, हे परत इथून इथपर्यंत. तर अशा पद्धतीने या आपल्याला इन्क्लाइंड लाईन्स म्हणजे तिरक्या रेषा, 3 पद्धतीच्या रेषा मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय. व्हर्टिकल पॅरल लाईन्स, व्हर्टिकल पॅरल लाईन्स, हॉरिझॉन्टल. पण ह्याच्यामध्ये काय केलं, सेट स्क्वेअरची पोझिशन तुम्हाला मी चेंज करून दाखवली. देन हॉरिझॉन्टल लाईन्स, देन ग्राफ, देन इन्क्लाइंड लाईन्स 45 डिग्री 45 डिग्री, इन्क्लाइंड लाईन्स 30 डिग्री. आता ही जी लाईन आहे, ही लाईन ड्रॉ करण्याकरता पुन्हा एकदा आपला प्रोटेक्टरचा वापर करायचा आहे. हा प्रोटेक्टर इथे ठेवायचा आहे. पोझिशन बघून घ्या. ही रेषा आहे ती ह्या लाईनला ऍडजस्ट करून घ्या. ही लाईन आहे ती या उभ्या रेषेला मॅच करा. इथून 30 अंश एक पॉईंट प्लॉट केला. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट घेऊन
लाईन ड्रॉ करायची आहे. ही अशी लाईन आली बरोबर. या पॉइंट पासून डिस्टन्स कट करा 10 10 10 10 अँड 10 हे 10 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटर. आणि मग हे बघा पहिल्या असं होतं. आता या दिशेला जातो. इकडे पहा सेट स्क्वेअरची पोझिशन बघून घ्या. हा सेट स्क्वेअर असा आहे. हा सेट स्क्वेअर लेफ्ट हँड मध्ये ठेवला. याला वरती याला सरकवत इथून एक लाईन ड्रॉ केली. परत थोडा सरकवला वर नेला. म्हणजेच काय का सेट स्क्वेअरच्या पोझिशन थोडा वर नेला. इथून लाईन परत वर न्यायचा इथून आणि इथून. आता मी डायरेक्ट लाईन्स ड्रॉ करून टाकतो. ही इथून इथं आली. हे सगळं तुम्ही सेट स्क्वेअर आता हा फ्री हँड तुम्ही काढू नका. तुम्ही काय करा या ठिकाणी हा सेट स्क्वेअर घ्या. तुमचं काय छोटं पेज असल्यामुळे त्यामध्ये येऊन जाईल. ब्लॅक बोर्डवर थोडंसं मोठं होतं ते. ही लाईन इथून इकडे आली. ही लाईन इथून इकडे आली. ही लाईन इकडून इकडे आली. म्हणजेच काय का इन्क्लाइंड लाईन्स कशा पद्धतीने ड्रॉ करतात हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. अजून इथे काढू शकतो पण आवश्यकता नाही. आता बघा पहिले काय कळलं व्हर्टिकल लाईन्स and हॉरिझॉन्टल देन ग्राफ देन इन्क्लाइंड लाईन्स ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री म्हणजे 45 अंश 45 अंश 30 अंश आणि 30 अंश. आता मी तुम्हाला सेट स्क्वेअरची पोझिशन दाखवतो बघा फटाफट. कसं होतं हा ठेवला होता लेफ्ट हँड मध्ये. पहिले ही पोझिशन होती पोझिशन नंबर 1. सेकंड पोझिशन नंबर 2. त्यानंतर हे पोझिशन नंबर 3. ह्या इथे पण आहे असं 4 5 बरोबर. या इथे हे लाईन धरली मग हे धरलं आणि ह्याला समांतर रेषा 10 मिलीमीटरवर काढल्या. त्यानंतर या इथून एकदा पोझिशन तुमच्या डोक्यामध्ये आले आणि सेट स्क्वेअर तुम्हाला हँडल करता आले तर तुम्हाला काहीच अडचण नाही. या इथं पण सेम आहे असंच. ही 30 डिग्रीची लाईन पहिले काढली होती आणि इथून आपण स्लाइड करत वर गेलो. मग ही 30ची लाईन काढली इथून स्लाइड करत आपण वर गेलो. तर अशा पद्धतीने सेट स्क्वेअरचा प्रॉपर वापर आपल्याला करता यायला हवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना सेट स्क्वेअर जे आहेत ते व्यवस्थित वापरता येत नाही. तर ते सेट स्क्वेअर्स आहेत ना कशा पद्धतीने वापरायचे आणि त्याच्या सहाय्याने समांतर रेषा कशा काढायच्या या ठिकाणी आपल्याला बघायचंय. मग इथे टायटल काय दिलं बघा यूज ऑफ सेट स्क्वेअर. अतिशय छोटीशी गोष्ट आहे पण ती अत्यंत महत्वाची. तर अशा पद्धतीने आपण हे सेट स्क्वेअरच्या साहाय्याने समांतर रेषा कशा पद्धतीने काढायचे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलाय. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. धन्यवाद.